छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचार रॅलीला सुरुवात। बाईक रॅलीद्वारे चंद्रपूर शहरातील 20 प्रभागांतून प्रचार। पहिल्या रॅलीत मुनगंटीवारांसह 20 प्रभागांतील भाजप उमेदवारांची उपस्थिती। दुपारी दुसरी रॅली, उर्वरित 20 प्रभागांतील उमेदवारांचा सहभाग। चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रचाराचा जोर वाढवला असून भाजपचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य प्रचार बाईक रॅलीला आज सुरुवात झाली। या प्रचार रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आली। चंद्रपूर शहरातील विविध भागांतून निघालेली ही बाईक रॅली शहरातील तब्बल 20 प्रभागांतून मार्गक्रमण करत आहे। या पहिल्या टप्प्यातील रॅलीमध्ये स्वतः आमदार सुधीर मुनगंटीवार सहभागी झाले असून त्यांच्यासोबत संबंधित 20 प्रभागांतील भाजपचे उमेदवार, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। रॅली दरम्यान भाजपाच्या घोषणा, झेंडे आणि कार्यकर्त्यांचा जोश पाहायला मिळाला। या प्रचार रॅलीला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करून नेत्यांचे स्वागत केले। भाजप सरकारच्या विकास कामांचा आढावा घेत नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून करण्यात येत आहे। दरम्यान दुपारनंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रचार रॅली पुन्हा चंद्रपूर शहरातील उर्वरित 20 प्रभागांतून निघणार आहे। या रॅलीमध्ये पुढील 20 प्रभागांतील भाजपचे उमेदवार सहभागी होणार असून संपूर्ण शहरात भाजपचा प्रचार अधिक व्यापक स्वरूपात पोहोचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे। साधारणतः भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांसोबत त्यांच्या प्रभागामध्ये आपण स्कूटर रॅली काढतोय। अभिवादन करत जनतेला, मतदारांना आपण नम्रपणे विनंती करतोय की हे शहर आमचं तुमचं आहे। या शहराच्या विकासाचा एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना युती। या शहरामध्ये गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या नेतृत्वात अनेक विकास कार्य आम्ही पूर्ण केले आणि भविष्यातही आमच्याकडे अनेक योजना आहे। बाहेरचा कोणताही नेता येऊन या शहराचा विकास करू शकणार नाही। आदरणीय गौतमीताई पाटील यांना आणून या शहराचा विकास होणार नाही। या शहराचा विकास करण्याची क्षमता केंद्रात माननीय विश्वगौरव, देशगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये आहे आणि म्हणून आम्ही विनंती करतोय, चुकू नका। आज त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका म्हणून निवडणूक आयोगाला पत्र दिलं। आता काय त्यांना झालंय, कधी कधी वाटतं की ये अंदर की बात है, कांग्रेस के कई नेता हमारे साथ है, असं पत्र दिलं। मग आमदारांना पगार का पाहिजे? आमदारांचा पगार बंद करा ना। निवडणुकीत त्याच पैशातून डिझेल पेट्रोल टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्ही लाडक्या बहिणीवर की काय ईर्ष्या करता? महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना भावाची अंतःकरणापासून विनंती आहे, या निवडणुकीत ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध सामान्य मतदाराच्या विकासाची आहेच, पण लाडक्या बहिणीच्या हुंकाराची आणि स्वाभिमानाची आहे। लाडक्या बहिणींवर ते आरोप करतात, लाच घेतात, म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे काँग्रेसला। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।